Brought to you by V-Guard. नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना तिथूनच फोन केला. उद्या शिष्टमंडळ पाठवतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांना सांगितलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. लक्ष्मण हाके यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आखेरीला त्यांना तब्येतीची काळजी घ्या आणि आपण ओबीसीला कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहेत आणि पुढे कायम राहणार. मला तुम्हाला एवढंच विनंती आहे. मी काल पण बोललो, दोन मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. कधी पाठवता? आरक्षणाच्या टक्केवारीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. 50% वरचं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही असं बावनकुळे म्हणाले. पाटणा हायकोर्टाच्या निकालानंतर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. तर पाटणा हायकोर्टाकडून 50% अधिकचं आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 62% आरक्षण आहे. मग मराठ्यांच्या 10% आरक्षणाचं काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. संविधानाने 50%च्या आतमध्ये सर्व आरक्षण बसवावे. अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल, आपला घटना या सर्वाचा विचार केला तर कॉन्स्टिट्यूशनल काय तर 50% आहे आणि 50%च्या वर कुणी दिलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल. कोर्टाचा निकाल हा कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं. मला वाटतं निकाल पूर्ण बघितला नाही, निकाल बघेल, पण जे काही निर्णय दिला आहे तो त्या ठिकाणी बघावं लागेल कुठल्या मेरिटवर दिला आहे. आणि ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. हाकेंच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्यानं लक्ष द्यावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारे यांनी त्यानंतर पाणी प्राशन केलं. आरक्षणाचं ताट हे वेगळंच असलं पाहिजे. मंडळ कमिशनने निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यावेळेस झाला होता, निकाली लागला. मंडळ कमिशन हे असताना 80 साली आलं होतं. आज आपण असताना 2024 मध्ये आहोत. 44 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा असं उद्धव ठाकरे यांनी खोचकपणे म्हटलंय. तर येणाऱ्या विधानसभेला पानसट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केलाय. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. बिनशर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना. याच्या आधी कोरोनामध्ये 65 जोक मारायचे, आता 65 जोक मारायला सुरुवात केली आहे. पण एक नक्की सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या 65 जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत. देखिए उनका काम है
अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही। जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं। रोज काही बडबडतात, येडे म्हणावे की बेवडे म्हणावं, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे। मोदी ब्रँड होते आता ब्रँडी झालेत अशी टीका संजय राऊतांनी केली होती। मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत। आता ते ब्रँडीचे दोन दोन घोडे मारतात। हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत। या संजय राऊतने आतापर्यंत जे काही वक्तव्य केलेत एक तरी खरं झालंय का हो? अनेक भाकीतं केली त्यांनी, सकाळी उठला का भाकीत करायची त्याला सवय लागलेली। आणि मोदींना ब्रँड नाही तर ब्रँडी म्हणतो। या बेवड्यांकडून अपेक्षा काय करायची? हे बेवडे असेच बोलणार। माणसांनी आपलं अवकात, ज्याला म्हणतात ना अवकात, ती पाहून बोललेलं कधी चांगलं असतं। आणि हे बेवडे रोज काहीतरी बोलतात। वेडे म्हणावं का बेवडे म्हणावं का गंजिटी म्हणावं, कोणता शब्द लावा यांना हेच कळत नाही। अजित पवार उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती। शिवसेना नेते रामदास कदम आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली अशी टीका यावर अमोल मिटकर यांनी केली आहे। अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। त्यामुळे रामदास कदम साहेब आपण आपला अवाका पाहून बोलावं, अजित दादांवर आपण बोलू नये। आणि जर कोणी अशा पद्धतीने वारंवार, मी मागेही सांगितलं आता पण सांगतोय, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। काल मी जो बोललो थोडेसे उशिरा दादा आले असते बरं झालं असतं। तुझा हे मागचा माझा हेतू एवढाच होता की थोडे उशिरा आले असते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, ते 9 मंत्रिपद आम्हाला मिळाली असती ना, आमच्या पक्षाला, त्यातून आमच्या लोकांना न्याय मिळाला असता आणि शिवसेना आणखी वाढली असती। तर उद्धव ठाकरे स्वतः शंड आहेत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे। ठाकरेंनी वडिलांचा फोटो न लावता आपली समाजामधली किंमत तपासावी असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे। जर तुम्ही शंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा। आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका। मला अभिमान आहे, एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही। मोदींचा अजिबात वापरणार नाही। आता आमचं म्हणणं उद्धव ठाकरे शंड आहे, तुम्ही वडिलांचा फोटो लावू नका आणि मग बघा समाजामध्ये तुमची किंमत काय। आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहे, महापुरुषांचा फोटो लावणं हे काय महाराष्ट्रात देशामध्ये काय चुकीचं आहे का? हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच आरोप आहेत, हे करू नका, माझा बाप चोरला, हे केलं ते केलं। पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना तसं यश मिळणार नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा
बाद वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. किंवा जे काय मी तर हे यश समजत सुद्धा नाही. हे मुस्लिम समाजाने घातलेली मतं आहेत. हिंदू मतांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. ठाकरे गटावर आपण ठासून विजय मिळवला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलंय. कल्याण ठाण्यामध्ये आपण जास्तीच्या मताधिक्याने जिंकलो असं शिंदेनी म्हटलंय. कोकणामध्ये उबाठाला एकही जागा मिळू शकली नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर पक्ष आणि चिन्ह चोरलं नसतं तर 20-22 जागा नक्कीच जिंकलो असतो असा पलटवार यावर संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं. कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे. ठासून. अगर हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता, तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीत कर लेके आती. चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मार. पण संजय राऊत तर ते बोलताना काय ते दिवसभर नशेत असतात का भांग खातात का काय पिऊन बोलतात हे कोणालाच कळत नाही. खरं म्हणजे हा एक मोठा कोडा आहे. दुःख या गोष्टीचं आहे की त्यावेळेला ते बोलत होते त्यावेळेला उद्धवजी सुद्धा हसत होते आणि त्यांना दाद देत होते टाळ्या वाजवून, की त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 9 जागा लोकसभेला आला त्याचा तर तुम्हाला उन्माद झालेला नाही ना, त्याची तर तुम्हाला मस्ती चढलेली नाही ना. आणि म्हणून मला असं वाटतं की हा मस्ती हा उन्माद उतरायला वेळ लागत नाही. आणि मला असं वाटतं राजकारणातली पातळी इतकी खाली जाऊ देऊ नका की लोकांनाही तुमचा वीट येईल. महाविकास आघाडी विधानसभेमध्ये 288 पैकी 155 जागा जिंकणार. विधानसभा निवडणुकी अगोदर शरद पवारांनी हा दावा केलाय. लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं शरद पवार म्हणाले. 155 जागांवर आमचा विजय दिसतोय यावरून लोकांचा मूड कळतो असं शरद पवारांनी म्हटलंय. 48 मध्ये आम्ही 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा चेंज यातनं स्वस्थ होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल. तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे. सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी सुजय विखेंनी 18,88,000 रुपये शुल्क देखील भरलेलं आहे. निलेश लंके यांच्याकडून अहमदनगरमधून सुजय विखेंचा पराभव करण्यात आला. तर निवडणूक पारदर्शक झाली आहे, विरोधकांचा आरोप खोटा आहे असं निलेश लंकेंनी म्हटलंय. सुजय विखेंना पराभव पचवता आला पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हटलंय. अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये 40 असे ईव्हीएम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली, कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले. कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या, काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या, असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. निवडणूक पारदर्शक झालेली, पण ज्यांनी हा आरोप केला तो आरोप हा चुकीचा आरोप आहे. ईव्हीपॅट हे ऑलरेडी काउंट पण झालेली आहे. शेवट राजकारणात ज्याला दोन्ही गोष्ट पचवायची ताकद आहे त्याच माणसाने निवडणूक उतरलं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या? विजय झाल्यानंतर सुद्धा आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पराभव पचवता आला पाहिजे. भाजपने विधानसभेमध्ये आम्हाला समसमान जागा द्याव्यात असं रामदास कदमांनी म्हटलंय. शिवसेना नेते रामदास कदम यांनी ही मागणी केली आहे. तर भाजपने आमच्या सिटिंग जागा बदलल्यामुळे लोकसभेला फटका बसला असंही रामदास कदम यांनी म्हटलंय. ज्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय तुमचा भाऊ म्हणून, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ. एवढ्या जागा तुम्ही घ्याल तेवढ्या जागा आम्हाला द्या. जशा भाजपच्या जागा 2 महिना आधी प्रसिद्ध झाला
यामध्ये जी शिवसेनेने नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली, काही आली नाहीत. परंतु जी नावं गाळली गेली त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली. परंतु आत्ता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता, हा सप्लिमेंटरी रोल आत्ता 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालाय. आणि ह्या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारोने नावं नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते. माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाही आहे, आधार कार्ड जुळत नाही आहे, किंवा हा इनकम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ॲड्रेस बाहेरचा आहे. अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारणं आहे ती तिथेच सांगितली जातात. परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय. म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्या समोर जे दिसत आहेत ह्या तर फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर ठेवल्या आहेत, परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही एक्नॉलेजमेंट आहे. ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल, तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे. अशी माझ्या घरामध्ये जी केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत, अपलोड झालेली आहेत, त्याची एक्नॉलेजमेंट आलेली आहे. आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते. आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतंय. पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे, सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट CEO आहेत इलेक्शन कमिशनचे, आणि कलेक्टर साहेब देखील होते. आम्ही त्यांच्यासमोर ह्या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारलाय याचं कारण कळलं पाहिजे. हे कारण आता राहिलेत फक्त 5-6 दिवस. तुम्ही देणार कधी, चेक कधी करणार आणि आम्हाला सांगणार कधी. आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत, ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून, ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे, कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे. पण मला माहीत नाही की ते काय करतील. पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत, कारण आमचे कार्यकर्ते 5-5, 10-10 फॉर्म पाठवत होते, ते त्यांनी तशी परमिशन दिली होती, ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत. त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला, एकाला मतदान पश्चिमेला, ज्यांचे ॲड्रेस एकच आहेत, घरामध्ये एकच आहेत, नवरा बायको आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय. आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत. आता ही ठरवून टाकली आहेत
का हा प्रोसिजरल लॅप्स आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिम मध्ये काय झालं, कोणावरही कारवाई नाहीये, प्रोसिजरल लॅप्स आहेत. आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशनकडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका. तुम्ही ज्यांची ही चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत, आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती, आणि त्याचं गाळण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. हे जे मतदानाला जे लोक जात आहेत ह्यांना वेगवेगळ्या सेंटर्सला पाठवलेले आहेत. आम्ही पत्र दिलेत, आमच्या आमदारांनी, विलास पोतनीसांनी पत्र दिलेली आहेत. जे मतदान केंद्रामध्ये पावसाळ्यात ही निवडणूक आहे, मागच्या वेळेला गुडघाभर पाणी होतं, जिकडे त्या चिखलामध्ये कोणी मतदार गेले नाहीत, हे मतदान केंद्र आम्ही बदलून मागितलेली आहेत. ती मतदान केंद्र देखील बदलून दिलेली नाही आहेत. म्हणजे आमदारांच्या पत्राला दखल घ्यायची नाही, उमेदवाराने दिलेल्या पत्राची दखल घ्यायची नाही. म्हणजे एकतर्फी असं ठरलेलं दिसतंय की त्याच्यामध्ये काही कोणाचं ऐकायचं नाही. जे प्रशासनाला योग्य वाटेल किंवा जे सत्ताधारी पक्षांकडनं त्यांना सूचना येत आहेत अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि उत्तर पश्चिम सारखं होऊ नये, निवडणूक यंत्रणेने पारदर्शकपणे काम करावं, कुठलाही पक्षपात करू नये, म्हणून आपल्या समोर आम्ही आलेलो आहे की त्यांचा हा बोंगळ कारभार आहे. म्हणून आज आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. खासदार अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो आणि आमची बाजू त्यांच्याकडे मांडली आहे. जे मतदार आहेत त्यांना इलेक्शन ड्युटी लावलेली आहे. याच्यात काही सगळे ग्रॅज्युएट्स काही मतदार नाही आहेत, परंतु जेवढे नेमके त्यांना माहिती आहेत की शिवसेनेला मतदान करणार आहेत अशा लोकांना बरोबर इलेक्शन ड्युटी लावली आहे आणि पोस्टलची कुठली तरतूद नाही आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की जे कोण आहेत मतदार, किती संख्या असेल त्यांची, जे मतदार आहेत त्यांना कशाला ड्युटी लावताय. त्याच्या व्यतिरिक्त असंख्य मतदार असे आहेत की जे ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना तुम्ही ही ड्युटी लावू शकता, परंतु जाणून बुजून त्यांना ड्युटी लावायची, अशा लोकांना मतदानापासून प्रवृत्त करायचं. आमचे इलेक्शन एजंट हेडलाईनचे प्रस्तुत करता पावसाळ्यात सर्दी खोकल्यासाठी अमृत अडुळसा आणि त्वचेसाठी अमृत मलम एकदम खास. ब्रॉट टू यू बाय विगार्ड